स्वागत आहे सर्वांचं आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी सुंदर सुंदर अशा डेली यूजसाठीच्या रांगोळ्या. आणि या रांगोळ्या पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच रांगोळ्या काढायची इच्छा होणार म्हणजे होणार. आणि तुम्ही पहा, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला कळेल मी असं का बोलते ते. कारण आजच्या रांगोळ्याच आहेतच इतक्या सुंदर आणि अगदी कमी वेळातच तुम्ही या काढू पण शकाल अशाच आहेत सगळ्या. तर चला आपण जास्त वेळ नको घालवायला, आपण आपली पहिली रांगोळी पाहूयात. तर ही तर बेसिक 3 ते 3 टिपक्यांमध्ये आपण काढतोय ही डिझाईन. खूप सुंदर अशी डिझाईन आहे ही, आपण डेली यूजसाठी वापरू शकतो ही. तुळशी पुढे काढू शकतो, दरवाजासमोरही काढू शकतो. अशा पद्धतीचे जेव्हा आपण आकार काढतो, जर तुम्हाला परफेक्टली येत असेल तर तुम्हाला बोटाने रिशेप करायची काहीच गरज नाही. पण माझे काही परफेक्ट नव्हते आले म्हणून मग मी बोटाने त्याला शेप देऊन घेतला. आणि इथे आपण अशी नेहमीची जे फुलं काढतो आपण 3 टिपक्यांमध्ये ते काढणार आहोत. या रांगोळीसाठी तुम्हाला जास्त एफर्ट्स घेण्याची बिलकुल गरज नाही आहे. बस फक्त कलर्स थोडे वापरायचे आणि ही रांगोळी रेडी होणार आहे. आणि पहिली रांगोळी मी आज मुद्दामून कलरफुल दाखवलेली आहे तुम्हाला. बघा केवढी सुंदर दिसते ही रांगोळी. बघा आपली रांगोळी रेडी आहे सुंदर अशी. पुढची रांगोळी आपली 2 ते 2 टिपक्यांची आहे. ही तर खूप छान अशी डिझाईन आहे. म्हणजे फक्त आपल्याला चौकोन काढून घ्यायचा आहे 2 ते 2 टिपक्यांमध्ये आणि त्यामध्ये अजून एक छोटंसं चौकोन काढून घ्यायचं आहे. आणि साईडने आपल्याला अशी डिझाईन काढून घ्यायची, जशी मी तुम्हाला दाखवत आहे तशी. आता ह्या आकाराला काय बोलतात हे तर मला माहीत नाही आहे. इथे पण मी बोटांच्या सहाय्याने असं शेप काढून घेतला आहे व्यवस्थित. म्हणजे जिथे जिथे आपल्याला व्यवस्थित आलेलं नाही असं वाटतंय तिथे आपण अशा पद्धतीने करून घ्यायचं. आणि इथे आपण आपली नेहमीचे फुलं काढणार आहोत 3 ते 3 टिपक्यांमध्ये. अगदी बेसिक आणि इझी अशी डेली यूजसाठीची रांगोळी आहे ही. तर जशी आपल्याकडे जागा असेल त्या पद्धतीने ती तुम्ही काढा. माझ्याकडे मोठी स्पेस होती म्हणून मग मी जरा आज तुम्हाला मोठ्या मोठ्या डिझाईन्स दाखवत आहे. ज्यांच्याकडे छोटी म्हणजे जागा असते त्यांनी टिपके काढताना जरा जवळ काढायचे, म्हणजे तुम्हाला मग ही रांगोळी काढता येईल. ही काय कुठल्याही रांगोळ्या काढताना तुम्ही तुमच्या जागेचा अंदाज घेऊनच तुम्ही रांगोळ्या काढणार. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला फक्त डॉट्स आणि लाईन्स एवढंच आहे या डिझाईनमध्ये. तर मध्ये आपण लक्ष्मीची पावलं काढणार आहोत आणि इथे आपण येलो कलर देणार आहोत. तुम्हाला आवडतील तसे कलर तुम्ही वापरू शकता यामध्ये, पण मी मोस्ट ऑफ कॉमन कलरच वापरलेत. या कलरमध्ये जितकी रांगोळी अट्रॅक्टिव्ह दिसते ना, ते कोणत्याच ह्याच्यात दिसत नाही. आणि नेक्स्ट आपली डिझाईन आहे ती आहे आपली छोटीशी अशी डिझाईन आहे, पण खूप सुंदर अशी डिझाईन आहे ही. तुम्ही पाहू शकताय इथे आपल्याला असं केंद्रवर्धिनी काढून घ्यायची आहे 4 डॉट्समध्ये. सगळ्या साईडने आपल्याला 5-5 डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. आणि आपण इथे काढणार आहोत एक डिझाईन बनवणार आहोत स्टिकच्या सहाय्याने. तुम्हाला रांगोळ्या काढायला आवडत असतील तर नक्की आपल्या सगळ्या डिझाईन्स पाहत जा आणि रांगोळ्या काढत जा. तर नवीन लोकांसाठी सांगते मी, आणि जे जुने लोक आहेत ते लोक काढतातच सगळे डिझाईन्स. आणि मला तसे तुम्ही मेसेज पण करता, रिप्लाय पण करत असतात किंवा कमेंट्समध्ये पण सांगत असतात. अशा पद्धतीने आपल्याला इथे थोडा वेगळा आकार काढून घ्यायचा आहे.
तुम्ही टूथपिक पण वापरू शकता हे असं करण्यासाठी. बघा, छोटीशी आणि सिंपल अशी डिझाईन रेडी आहे आपली. पुढची डिझाईन ही पण डेली यूजसाठी आपण वापरू शकतो आणि ही डिझाईन मी इतर शॉर्ट्समध्ये पण टाकलेली आहे. तुम्ही काल पाहिलीच असेल. मी म्हणजे पहिल्यांदाच टाकून दिलेली ही डिझाईन कालच. तर मला तुमच्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट असते तुम्हाला रांगोळ्या दाखवण्याची. आणि तुम्ही एवढं चांगले चांगले कमेंट्स करत असतात. त्यामुळे तर मग मला असं असतं की मी जेव्हा रांगोळ्या काढते, एडिटिंग करते, तेव्हाच मला असं एवढं एक्साइटमेंट असते की आता उद्याच्या रांगोळ्यांमध्ये तुम्ही काय काय कमेंट कराल किंवा तुमच्या रिॲक्शन्स काय असतील. सो खूप छान वाटतं मला जेव्हा तुमच्या छान छान अशा रिॲक्शन्स मी वाचत असते. छान छान अशा कमेंट्स तुम्ही करत असतात. तर हे ॲप्रिशिएशन माझ्यासाठी खूप काही आहे. तर खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढं सगळं प्रेम देता त्याबद्दल. तर बघा आपली सुंदर अशी ही डिझाईन रेडी आहे आणि मध्ये आपण स्वस्तिकचं डिझाईन काढणार आहोत. तर नेक्स्ट डिझाईन आपण काढतोय. ही आपली खूप छान अशी डिझाईन आहे. ही पण डेली यूजसाठीचीच आहे. आणि तुम्हाला आजच्या डिझाईन्स कशा वाटल्या हे सर्वांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजच्या डिझाईन्स ट्राय सर्वांनीच करा. खूप सुंदर अशा डिझाईन्स आहेत आणि ट्राय करण्यासारख्या तर आहेतच आहेत. सो नक्की ट्राय करा आणि मला सगळ्यांनी सांगा प्लीज. तर पाहू शकता तुम्ही इथे आपण डॉट्समध्येच करणार आहोत ही डिझाईन पूर्ण कंप्लीट. आजच्या रांगोळ्या तुम्हाला आवडल्या तर तुम्ही ट्राय करा आणि मला कळवाही. आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन नवीन आणि सोप्या डिझाईन्ससोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.